नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। देशी विदेशी बियर बारमध्ये चोरी करणाऱ्या 2 सारे चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने बेटावत परिसरातून घेतले ताब्यात। शिंदखेडा तालुक्यातील देशी विदेशी बियर बारमध्ये घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये गुंतलेल्या 2 सारे चोरट्यांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेटावत परिसरातून अटक केलेली आहे। या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत तिवरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान शिंदखेडा तालुक्यातील बाबडे फाटा आणि पाटण येथील हॉटेलमधून देशी विदेशी दारूच्या बाटल्या चोरी केल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आल्या होत्या। या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। दरम्यान या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बेटावत येथून करण उर्फ लालू संतोष पारधी आणि निलेश पांडुरंग पाटील या दोघांना अटक करण्यात आली। त्याच्याकडून मोटारसायकल आणि दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या। चौकशीत दोन्ही संशयित आरोपींनी चोरीची कबुली दिली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 55,575 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून या प्रकरणात घरफोडीच्या 2 गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले आहे। शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे 2 बियरचे शॉप्स आणि काही दुकानातून दारू चोरतात अशी एक मोठी आपल्याकडे 2 घटना झालेल्या आहेत। त्यामुळे 2023ची एक घटना आणि 2025ची आपण एक CR 14/25 दाखल केला होता। त्या अनुषंगाने लोकल स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीमने 2 आरोपी करण उर्फ लालू संतोष पारधी वय वर्ष 20 आणि निलेश पांडुरंग पाटील वय वर्ष 24 राहणार अंबानेर जिल्हा जळगाव यांना अटक केली असता त्यांच्याकडनं एकूण 55,000च्या वर आपण मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यांच्याकडनं अजून कुठे त्यांनी गुन्हे केले होते याबाबत माहिती घेण्यात येत आहे।